Hello student, welcome to this class of the physics. Last time आपण ओहम्स लॉ बघितलेला होता. ओके, आता ओहम्स लॉ नंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे दॅट इज ऑफ रेजिस्टन्स. रेजिस्टन्सची कन्सेप्ट, रेजिस्टन्स. Resistance which is denoted by R. The resistance ची डेफिनेशन कशी आहे बघा. The opposition to flow of electric current is called as resistance. The opposition to flow of electric current, opposition to flow of electric current is called as resistance. Opposition to flow of electric current is called as resistance. म्हणजे रेजिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय आहे, इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोजिशन आहे. म्हणजे थोडक्यात रेजिस्टन्स जास्त असेल तर इलेक्ट्रिक करंट कमी प्रोड्यूस होणार आहे आणि रेजिस्टन्स कमी असेल तर इलेक्ट्रिक करंट जास्त प्रोड्यूस होणार आहे. ओके, सो रेजिस्टन्स इज नथिंग बट अपोजिशन टू फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट. आणि रेजिस्टन्सचा फॉर्म्युला कुठून आलेला आहे, बाय ओहम्स लॉ. ओके, बाय ओहम्स लॉ resistance is, okay, by Ohm's law resistance is given by formula R is equal to phi divided by I. रेजिस्टन्सचा फॉर्म्युला असणार आहे R is equal to phi divided by I. ओके, हा रेजिस्टन्सचा फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू द ओहम्स लॉ. ठीक आहे, आता या रेजिस्टन्सचा SI युनिट काय येणार बघा. दिस इज अ स्केलर क्वांटिटी आणि याचं SI युनिट जे आहे दॅट इज ओहम. SI युनिट आहे ओहम आणि याला सिंबल या पद्धतीने आहे ओहम. ओके, आता याचं जर डायमेन्शन काढायचं झालं रेजिस्टन्सचं तर डायमेन्शन काय येणार बघा. डायमेन्शन इज पोटेन्शियल व्होल्टेज किंवा पोटेन्शियल डिफरन्सचं डायमेन्शन काय असतं, M1 L2 T-3 A-1. पोटेन्शियलचं डायमेन्शन तुम्हाला पाठ करून ठेवावं लागेल. इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं M1 L2 T-3 A-1 आणि करंटचं डायमेन्शन असतं A1 and therefore total dimension येणार आहे M1 L2 T-3 A-2. So this is the dimension of the resistance. And this resistance is a scalar quantity. It is a scalar quantity. It is not the vector quantity. ओके, आता रेजिस्टन्स बेसिकली कशामुळे प्रोड्यूस होते, व्हॉट इज द कॉज ऑफ रेजिस्टन्स. तर लक्षात घ्या, कंडक्टर्स मध्ये ऍटम्स असतात, आपल्याला माहिती आहे कंडक्टर मध्ये ऍटम असतात बरोबर. आणि हे जे ऍटम असतात ते त्यांच्या मीन पोझिशन भोवती व्हायब्रेट करत असतात. ओके, इन कंडक्टर ऍटम्स आर देअर विच आर व्हायब्रेटिंग अबाउट देअर फिक्स्ड पोझिशन. फिक्स्ड पोझिशन भोवती काय करत असतात, व्हायब्रेट होत असतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की सॉलिड मधल्या ऍटमच्या पोझिशन फिक्स असतात, परंतु आहे त्या फिक्स्ड पोझिशनला ते व्हायब्रेट होत असतात. आणि हे व्हायब्रेशन कशामुळे क्रिएट होतात, दीज आर ड्यू टू द टेम्परेचर. ओके, जेवढं टेम्परेचर जास्त तेवढ्या ऍटमचे व्हायब्रेशन काय असतात, मीन पोझिशन भोवती जास्त असतात. ठीक आहे, आणि हे व्हायब्रेटिंग ऍटम जे आहेत ते मुव्हिंग इलेक्ट्रॉन बरोबर कोलिजन करतात, किंवा जे मुव्हिंग इलेक्ट्रॉन आहेत ते काय करतात, या व्हायब्रेटिंग ऍटमवर जाऊन कोलाइड होतात. आणि या कोलिजनमुळे काय होते, त्या इलेक्ट्रॉनची मोशन जी आहे ती स्टॉप होते, किंवा इलेक्ट्रॉनच्या मोशनला पोझिशन क्रिएट होतं आणि त्याच्यामुळे काय होतो, रेजिस्टन्स क्रिएट होतो. म्हणजे रेजिस्टन्सचं कॉज बघा, कॉज ऑफ रेजिस्टन्स. कॉज ऑफ रेजिस्टन्स, जर ऍटम अजिबात व्हायब्रेट होत नसते तर काय झालं असतं, इलेक्ट्रॉन विदाउट एनी कोलिजन त्याच्यामधून पास झाले असते आणि रेजिस्टन्स 0 झाला असता. लक्षात घ्या, कॉज ऑफ रेजिस्टन्स काय बघा, atoms of conductor, atoms of conductor vibrates about their fixed position. Okay,
atoms of the conductor vibrates about their fixed position, which is due to temperature. ड्यू टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचर कमी केला तर हे व्हायब्रेशन कमी होत जातात, टेम्परेचर वाढवला तर हे व्हायब्रेशन वाढतात. ओके. अँड मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहे त्यांच्या पाथमध्ये हे ऍटम्स येतात, लक्षात घ्या. moving electrons collide with these vibrating atoms, and therefore their motion is opposed. Which is the cause of resistance. ओके. म्हणजे रेझिस्टन्सचं बेसिक कॉज तुम्हाला लक्षात आलं का बघा. कंडक्टर मधले ऍटम हे त्यांच्या पोझिशनला फिक्स्ड असतात, परंतु टेम्परेचरमुळे त्यांच्या फिक्स्ड पोझिशन भोवती काय होत असतात, व्हायब्रेट करत असतात. त्यांना ऑसिलेटरी व्हायब्रेटरी मोशन असते. आणि मुव्हिंग इलेक्ट्रॉन जे आहेत त्यांच्या पाथमध्ये हे व्हायब्रेशन्स येतात आणि त्याच्यामुळे मुव्हिंग इलेक्ट्रॉन काय होतात, या व्हायब्रेटिंग ऍटमवर कोलाइड होतात आणि त्यांची मोशन स्टॉप होते किंवा स्लो होते. आणि त्याच्यामुळे काय होतं, इलेक्ट्रॉनच्या मोशनला अपोजिशन क्रिएट होतो, म्हणजेच इलेक्ट्रिक करंटच्या फ्लोला अपोजिशन क्रिएट होतो. जेवढे ऍटमचे व्हायब्रेशन जास्त तेवढं काय होणार आहे, कोलिजन जास्त होणार आहे आणि रेझिस्टन्स जास्त होणार आहे. म्हणजे यात आणि आपल्याला माहिती आहे की हे ऍटमचे जे व्हायब्रेशन आहेत ते कशावर डिपेंड असतात, टेम्परेचरवर डिपेंड असतात. म्हणजे एखाद्या कंडक्टरचं जर टेम्परेचर आपण वाढवलं तर व्हायब्रेशन्स वाढणार आणि व्हायब्रेशन वाढले की रेझिस्टन्स वाढणार. आणि म्हणून आपण म्हणतोय बघा, टेम्परेचर कुठल्याही कंडक्टरचं मेटॅलिक कंडक्टरचं टेम्परेचर वाढवलं की त्याचा रेझिस्टन्स वाढतो, टेम्परेचर कमी केलं तर रेझिस्टन्स कमी होतो. ओके. आपण टेम्परेचर कमी करत नेऊन जर व्हायब्रेशन पूर्णपणे झिरो केले तर कोलिजन होणारच नाही. इलेक्ट्रॉन विदाउट एनी कोलिजन काय होणार आहे, त्या एम्प्टी स्पेसेस मधून पास होणार आहे. लक्षात येत आहे. सो दिस इज द कॉज ऑफ रेझिस्टन्स. आता ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म थोडंसं आपल्याला ओहम्स लॉ आपल्याला प्रूव्ह करायचा आहे आणि तो व्हेक्टर फॉर्म मध्ये देखील लिहायचा आहे, लक्षात घ्या. तर ही झाली रेझिस्टन्सची कन्सेप्ट. आता प्रूफ ऑफ ओहम्स लॉ थोडंसं बघूया आपण. प्रूफ ऑफ ओहम्स लॉ. ओके. तर याच्यासाठी ड्रिफ्ट स्पीडचे जे दोन फॉर्म्युले आहेत ते दोन फॉर्म्युले आपल्याला यूज करावे लागणार आहेत. ओके. दोन फॉर्म्युले कुठले आहेत बघा. वी नो दॅट ड्रिफ्ट स्पीड Vd इज इक्वल टू, पहिला फॉर्म्युला तुम्हाला आठवतच असेल, I divided by NEA. So this is the first formula. And second formula, drift speed is equal to acceleration into relaxation time. असं लक्षात ठेवा, म्हणजे सेकंड फॉर्म्युला इझिली लक्षात राहतोय. ऍक्सेलरेशन म्हणजे E इंटू E डिवायडेड बाय M, म्हणजे फोर्स बाय मास. E हा फोर्स आहे आणि M म्हणजे मास आहे. ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम, E टाऊ बाय M हा सेकंड फॉर्म्युला आहे. हे दोन्ही फॉर्म्युले जर इक्वेट केले तर काय होणार बघा, I divided by NEA is equal to E टाऊ divided by स्मॉल m होणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक इंटेन्सिटी इन अ कंडक्टरचा फॉर्म्युला काय, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इन द कंडक्टर, आणि इलेक्ट्रिक फील्ड इन द कंडक्टरचा फॉर्म्युला असतो पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय द लेंथ ऑफ द कंडक्टर. पोटेन्शियल डिफरन्स डिवायडेड बाय लेंथ, याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक फील्ड असं म्हणतो. सो देअरफॉर ई जर रिप्लेस केलं तर फॉर्म्युला काय होणार बघा, I डिवायडेड बाय NEA इज इक्वल टू E व्ही टाऊ डिवायडेड बाय ML होणार आहे.
ओके. आता याच्यामध्ये आय ची टर्म फक्त LHS ला नेली, आय ची टर्म फक्त LHS ला ठेवली. आय इज इक्वल टू काय होणार बघा, NE स्क्वेअर, NE स्क्वेअर म्हणजे NE RHS ला नेतोय मी, NE स्क्वेअर A टाऊ डिवायडेड बाय ML आणि फी सेपरेट ठेवलं, NE स्क्वेअर A टाऊ डिवायडेड बाय ML. आता याच्यामध्ये हे जे NE स्क्वेअर A टाऊ डिवायडेड बाय ML जे आहे, इट इज अ कॉन्स्टंट आहे, इट इज अ कॉन्स्टंट, बरोबर. अँड देअरफोर आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय येणार आहे, फी येणार आहे. आणि हाच ओहम्स लॉ आहे. करंट थ्रू द कंडक्टर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डिफरन्स. ओके, सो दिस इज ओहम्स लॉ, दिस इज ओहम्स लॉ. आता याच्यावरूनच आपल्याला काय मिळेल, रेझिस्टन्सचा देखील एक फॉर्म्युला मिळेल. ओके, देअरफोर फी बाय आय किती येणार बघा, या वरच्या इक्वेशन वरून, फी डिवायडेड बाय आय इज इक्वल टू ML डिवायडेड बाय NE स्क्वेअर A टाऊ येणार. ओके, अँड बाय ओहम्स लॉ फी बाय आय इज इक्वल टू रेझिस्टन्स आहे. अँड देअरफोर आपल्याला हा एक रेझिस्टन्सचा फॉर्म्युला मिळू शकेल, दॅट इज ML डिवायडेड बाय NE स्क्वेअर A टाऊ. ओके, resistance is equal to ML divided by NE square A tau. So this is the formula for the resistance. म्हणजे रेझिस्टन्स असा देखील फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. आता ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म कसा आहे बघा, ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म. आता ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म म्हणजे कुणामधलं रिलेशन, तर दोन व्हेक्टर क्वांटिटी मधलं रिलेशन लिहायचं आहे. फर्स्ट इज द करंट डेन्सिटी आणि दुसरं म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड. ओके, बघा ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म is relation between Ohm's law in vector form is the relation between current density ज्याला काय म्हणतो आपण J बार ने डिनोट करतो, बरोबर आहे ना, अँड इलेक्ट्रिक फील्ड किंवा त्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी असं म्हणतो, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी दॅट इज E बार. ठीक आहे. आता हा ओहम्स लॉ इन व्हेक्टर फॉर्म कसा येणार आहे बघा, तर पुन्हा एकदा ड्रिफ्ट व्हेलॉसिटीचे दोन फॉर्म्युले पुन्हा एकदा मी इक्वेट करणार आहे. ओके, we know that drift speedचा पहिला फॉर्म्युला काय आहे, Vd इज इक्वल टू I डिवायडेड बाय NEA. ओके, आणि दुसरा फॉर्म्युला काय आहे, ऍक्सेलरेशन इंटू रिलॅक्सेशन टाइम. ऍक्सेलरेशन EE बाय M हे ऍक्सेलरेशन झालं इंटू रिलॅक्सेशन टाइम टाऊ. ओके, आता याच्यामध्ये I बाय A म्हणजे काय आहे, करंट डेन्सिटी आहे. I बाय A इज इक्वल टू करंट डेन्सिटी. अँड देअरफोर काय होणार बघा, J डिवायडेड बाय NE इज इक्वल टू E टाऊ बाय M इंटू पुढं E येणार आहे. सो J इज इक्वल टू येणार आहे NE स्क्वेअर टाऊ डिवायडेड बाय M इंटू E येणार. ओके, J is equal to NE square tau divided by M into E. And therefore हे आता करंट डेन्सिटी ही काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. सो J बार इज इक्वल टू NE स्क्वेअर बाय टाऊ, NE स्क्वेअर टाऊ बाय M, आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी देखील वेक्टर क्वांटिटी आहे.
तर यालाच काय म्हणतो, ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म असं म्हणतो. सो दिस इज कॉल्ड ॲज ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. आता एन ई स्क्वेअर टाऊ बाय एम हा एक कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. आणि हा कॉन्स्टंट का आहे, इट इज कॉल्ड ॲज कंडक्टन्स. कंडक्टन्स विच इज डिनोटेड बाय सिग्मा. अँड देअरफॉर जे बार इज इक्वल टू येणार आहे सिग्मा इंटू ई बार. याला ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म असं म्हटलं जातं. किंवा ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म काही वेळेला असा पण लिहिला जातो, दॅट इज ई बार इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा इंटू जे बार. ई बार इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा इंटू जे बार. आणि 1 अपॉन सिग्मा म्हणजे 1 अपॉन सिग्मा म्हणजे इथं कंडक्टिव्हिटी आहे, सॉरी नॉट कंडक्टन्स. ओके, इट इज कंडक्टिव्हिटी. ओके, कंडक्टन्स आणि कंडक्टिव्हिटी या दोन डिफरंट टर्म आहेत, लक्षात घ्या. ए बार इज इक्वल टू 1 अपॉन सिग्मा आणि 1 अपॉन कंडक्टिव्हिटी म्हणजे रेझिस्टिव्हिटी येतं. सो ए बार इज इक्वल टू रो इंटू जे बार. फेअर रो म्हणजे काय आहे, रेझिस्टिव्हिटी आहे, रेझिस्टिव्हिटी. ओके, सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म. लक्षात आलं का बघा, खूप इझी आहे. ओहम्स लॉ इन वेक्टर फॉर्म म्हणजे करंट डेन्सिटी आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी यांच्यामधलं ते रिलेशन आहे. जे बार इज इक्वल टू सिग्मा इंटू ई बार असतं, किंवा ई बार इज इक्वल टू रो इंटू काय असणार आहे, जे बार असणार आहे. ओके स्टुडंट्स, कंडक्टन्सचा पार्ट थोडासा आपण बघूया. कंडक्टन्स, ओके, कंडक्टन्स. which is denoted by capital G. कंडक्टन्स, कॅपिटल जी. आता हे कंडक्टन्स म्हणजे काय, रेझिस्टन्स, कंडक्टन्स हे दोन वर्ड जे आहेत ते एकमेकाला रिलेटेड आहेत. आणि कसे रिलेटेड आहेत, तर कंडक्टन्स इज द रेसिप्रोकल ऑफ द रेझिस्टन्स. कंडक्टन्स इज रेसिप्रोकल ऑफ resistance. Okay, so this is the very simple definition. Conductance is the reciprocal of the resistance, and therefore G is equal to येणार आहे 1 by R. Okay, conductance is reciprocal of the resistance, that is 1 by R. किंवा G चा ओहम्स लॉ नुसार मग फॉर्म्युला काय येणार आहे, G is equal to I by V. Okay, करंट डिवायडेड बाय व्होल्टेज किंवा करंट डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स, याला काय म्हणतो आपण, कंडक्टन्स असं म्हणतो. ओके, याचं एसआय युनिट काय येणार बघा, एसआय युनिट. आता रेझिस्टन्सचं युनिट काय असतं, ओ एच एम, ओहम असतं. तर कंडक्टन्सचं आहे ओहमचं बरोबर उलट करायचं, ओहमचं उलट एम एच ओ. ओके, तर याचा एसआय युनिट आहे म्हो, किंवा एका सायंटिस्टचं देखील याला नाव देण्यात आलेलं आहे, दॅट इज सिमेन्स. ओके, सो एसआय युनिट म्हो किंवा सिमेन्स आहे, एसआय युनिट. ओके, आणि डायमेन्शन एक्झॅक्टली काय येणार आहे, रेझिस्टन्सच्या अपोजिट येणार आहे. ओके, रेझिस्टन्सचं डायमेन्शन काय आलं होतं, M1 L2 T-3 A-2 आलं होतं. तर M-1 L-2 T3 A2 हे काय होणार आहे, याचं डायमेन्शन येणार आहे कंडक्टन्सचं. ओके, आता थोडंसं आपण ग्राफच्या स्वरूपात रेझिस्टन्स किंवा कंडक्टन्स कसा आयडेंटिफाय करायचा ते पण बघूया. सपोज तुम्हाला असा एक ग्राफ दिला आणि सपोज हा काय आहे, फी आय ग्राफ आहे. फी आय ग्राफ म्हणजे करंट आय इज ऑन द एक्स ऍक्सिस अँड व्होल्टेज फी इज ऑन द वाय ऍक्सिस. आणि सपोज अशा या पद्धतीनं काय केलेले आहे, तिथं दोन कंडक्टरच्या स्ट्रेट लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. ओके, so this is conductor number 1 and this is conductor number 2. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. फी आय ग्राफ फॉर 2 कंडक्टर्स आर ॲज शोन इन फिगर. ओके,
बघा, क्वेश्चन इज लाईक दिस. phi graph for two conductors. phi graph for two conductors is as shown in figure. phi graph for two conductors is as shown in figure. Okay. What is relation between what is relation between their रेजिस्टन्सेस? यांच्या रेजिस्टन्सचं रिलेशन कसं येणार आहे? म्हणजे रेजिस्टन्स पहिल्या कंडक्टरचा R1 असेल आणि दुसऱ्या कंडक्टरचा R2 असेल, तर कुठला रेजिस्टन्स जास्त असणार आहे? आता बघा, इथं स्लोप ऑफ phi ग्राफ म्हणजे काय येणार आहे? स्लोप ऑफ phi ग्राफ. खूप इझी क्वेश्चन आहे हा, बरोबर ना? स्लोप ऑफ phi ग्राफ म्हणजे phi बाय I येणार आहे किंवा डेल्टा phi बाय डेल्टा आहे. ओके. किंवा स्लोप ऑफ phi ग्राफ म्हणजे काय येणार आहे? टॅन थिटा येणार आहे. आणि phi बाय I म्हणजे काय येणार आहे? रेजिस्टन्स. तर रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार इथं? टॅन थिटा येणार. लक्षात येते का? रेजिस्टन्स इज इक्वल टू काय येणार आहे? टॅन थिटा येणार आहे. आता हे बघा, दुसऱ्या कंडक्टरचा थिटा किती आहे बघा? एवढा आहे, θ2. आणि पहिल्या कंडक्टरचा आहे दॅट इज θ1. तर फ्रॉम डायग्राम θ1 इज मोर दॅन θ2 ना. मग θ1 मोर दॅन θ2 असेल तर टॅन θ1 इज मोर दॅन टॅन θ2 येणार आहे. अँड देअरफॉर R1 इज ग्रेटर दॅन काय येणार आहे? R2 येणार आहे. सो ऍज θ1 इज मोर दॅन θ2, सो देअरफॉर काय होणार आहे? रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर 1 शुड बी मोर दॅन रेजिस्टन्स ऑफ कंडक्टर 2. आणि मग कंडक्टन्सचं रिलेशन लिहायचं झालं तर काय होणार आहे? कंडक्टन्स ऑफ कंडक्टर 1 इज लेस दॅन काय होणार आहे? कंडक्टन्स ऑफ कंडक्टर 2 येणार आहे. ओके. सो या पद्धतीने हे रिलेशन येऊ शकतं. समजा हाच ग्राफ phi ग्राफ ऐवजी IV ग्राफ आहे असं सांगितलं. बघा, सेम डायग्राम, सेम डायग्राम घेतोय मी इथं. phi ग्राफ सांगितलेला नाही. आता हा कसला ग्राफ आहे? IV ग्राफ आहे. तर नाउ व्हॉट इज रिलेशन बिटवीन R1 अँड R2. आता इथं स्लोप म्हणजे काय येणार बघा? स्लोप ऑफ IV ग्राफ ग्राफ म्हणजे येणार आहे आता I डिवायडेड बाय phi येणार. phi बाय I येणार नाही आता. ओके. स्लोप ऑफ IV ग्राफ येणार. स्लोप ऑफ IV ग्राफ म्हणजे I बाय व्ही येणार आहे. आणि I बाय व्ही म्हणजे काय येणार आहे? टॅन थिटा येणार आहे. कारण स्लोपला टॅन थिटा पण म्हणतो ना. आणि I बाय व्ही म्हणजे 1 अपॉन रेजिस्टन्स इज इक्वल टू टॅन थिटा येणार आता इथे. आणि त्याच्यामुळे आता इथं काय होणार लक्षात घ्या, ज्याचा थिटा जास्त त्याचा रेजिस्टन्स कमी IV ग्राफ मध्ये. ओके. सो ऍज θ1 इज मोर दॅन θ2, सो देअरफॉर काय होणार आहे? रेजिस्टन्स 1 इज लेस दॅन काय येणार आहे? रेजिस्टन्स 2 येणार आहे. म्हणजे बघा, ऍक्सिस वरचं phi ठिकाणी IV जर लिहिलं तर कन्क्लुजन काय होतंय? चेंज होतंय. म्हणजे सुरुवातीला R1 ग्रेटर दॅन R2 होतं, आता R1 इज लेस दॅन R2 होणार आहे. अँड देअरफॉर कंडक्टन्स रिलेटेड G1 ग्रेटर दॅन काय होणार आहे? G2 येणार आहे. ओके. त्याचबरोबर याच्यावर आणखी एक क्वेश्चन असा पण होऊ शकतो. The next question can be like this. Next question. If phi graph
FEI ग्राफ फॉर आता 2 कंडक्टर्स नाही, हे FEI ग्राफ आहे फॉर ए सिंगल कंडक्टर आहे. आता FEI ग्राफ फॉर ए सिंगल कंडक्टर ऍट 2 डिफरंट टेम्परेचर असं म्हटलं, ऍट 2 डिफरंट टेम्परेचर. बघा क्वेश्चन थोडासा आणखी चेंज केलाय, ग्राफ तोच आहे, फक्त एकाच कंडक्टरचा ग्राफ 2 डिफरंट टेम्परेचरला घेतलेला आहे. ओके, कारण टेम्परेचर चेंज झालं की रेझिस्टन्स चेंज होतो, टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो, हे लक्षात घ्या अगोदर बेसिक थिंग. टेम्परेचर वाढलं की रेझिस्टन्स वाढतो. ठीक आहे, मग पहिल्या ग्राफचं टेम्परेचर T1 असेल आणि दुसऱ्या ग्राफचं टेम्परेचर T2 असेल. तर आता T1 T2 मधलं रिलेशन इथं काय येणार आहे, तर पुन्हा एकदा बघा, हा FEI ग्राफ आहे ना, दिस इज FEI ग्राफ अँड हिअर स्लोप ऑफ FEI ग्राफ बघा काय होणार पुन्हा एकदा, इज इक्वल टू फी बाय आय येणार, म्हणजेच काय येणार आहे टॅन थिटा येणार आहे, म्हणजेच काय येणार आहे रेझिस्टन्स येणार, कारण फी बाय आय म्हणजे रेझिस्टन्स. म्हणजे इथं काय होणार आहे, टॅन थिटा इज इक्वल टू रेझिस्टन्स येतं, बरोबर ना, टॅन ऑफ थिटा इज इक्वल टू रेझिस्टन्स येणार आहे. आता जिथं थिटा जास्त तिथं रेझिस्टन्स जास्त असणार आहे, देअरफोर किंवा ऍज θ1 इज मोर दॅन θ2 येणार आहे, अँड देअरफोर काय येणार आहे R1 इज मोर दॅन काय येणार आहे R2 येणार आहे. R1 इज मोर दॅन R2 आणि देअरफोर काय येणार आहे T1 इज ग्रेटर दॅन काय येणार आहे T2 येणार आहे. जिथं रेझिस्टन्स जास्त तिथे टेम्परेचर जास्त येणार आहे. आता एक ग्राफ से रिलेटेड सपोज आणखी एक आपण क्वेश्चन बघितला, सपोज लाईक दिस. वन मोर क्वेश्चन. सपोज आपल्याकडे वन्स अगेन हा FEI ग्राफ आहे. ओके, FEI ग्राफ. व्होल्टेज इज ऑन दी y ऍक्सिस अँड करंट इज ऑन दी x ऍक्सिस आणि θ1 θच्या व्हॅल्यू पण दिलेले आहे तुम्हाला. ओके, θ1 θ2 च्या व्हॅल्यू पण दिलेले आहे. सपोज θ1 आहे, θ2 आहे 30 डिग्री आणि θ1 आहे 60 डिग्री. ठीक आहे, तर व्हॉट इज द रेशिओ ऑफ रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर 1 टू रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर 2 असं विचारलं. ओके, व्हॉट इज R1 बाय R2 विचारलं. R1 बाय R2 म्हणजे रेझिस्टन्सचा रेशिओ विचारला, तर आन्सर काय येणार आहे. तर इथं पुन्हा एकदा बघा, स्लोप इज इक्वल टू काय असणार आहे फी बाय आय असणार आहे, म्हणजे काय असणार आहे टॅन थिटा असणार आहे. ओके, म्हणजेच काय येणार आहे फी बाय आय म्हणजेच काय असणार आहे आर, आणि आर इज इक्वल टू काय येणार आहे टॅन थिटा येणार आहे. अँड देअरफोर रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर 1 डिवायडेड बाय रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर 2 इज इक्वल टू काय येणार आहे टॅन थिटा 1 डिवायडेड बाय टॅन थिटा 2 येणार आहे. ओके, सो दॅट इज टॅन ऑफ काय होणार आहे 60 डिवायडेड बाय टॅन ऑफ 30 येणार आहे. सो देअरफोर R1 बाय R2 इज इक्वल टू टॅन 60 म्हणजे काय येणार आहे √3 येणार आहे, आणि टॅन 30 म्हणजे काय येणार आहे 1 बाय √3 येणार आहे. √3 न वर जाऊन मल्टिप्लाय केलं तर √3 इंटू √3 म्हणजे 3 येणार आहे. ओके, सो देअरफोर काय होणार आहे R1 बाय R2 इज इक्वल टू काय येणार आहे 3:1 येणार. R1 by R2 is equal to 3:1. That is the answer. Next, resistance of conductor depends on resistance of conductor depends on कंडक्टरचा रेझिस्टन्स कशा कशावर डिपेंड असतो बघा. फर्स्ट मटेरियल. ओके, फर्स्ट थिंग इज द मटेरियल, म्हणजे मटेरियल टू मटेरियल रेझिस्टन्स काय येणार आहे डिफरंट येणार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल गोल्ड घेतलं तर गोल्ड म्हणजे एकाच साईजचे डिफरंट मेटलचे आपण कंडक्टर घेतले, म्हणजे सेम लेंथ सेम एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचे गोल्ड सिल्वर अल्युमिनियम कॉपर असे डिफरंट कंडक्टर घेतले तर रेझिस्टन्स आपल्याला काय होणार आहे मटेरियल नुसार डिफरंट आलेला दिसणार आहे. सेकंड इज द डायमेन्शन्स.
डायमेन्शन म्हणजे काय, त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किती आहे आणि लेंथ किती आहे, या दोन गोष्टीवर पर्टिक्युलरली. ओके, डायमेन्शन मध्ये काय येतं, साईज आणि शेप येतं दोन्ही, साईज अँड शेप, किंवा साईज अँड शेप म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया लेंथ अँड एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, या दोन गोष्टीवर पर्टिक्युलरली. ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन C/S म्हणजे काय, क्रॉस सेक्शन अँड लेंथ. डायमेन्शन्सवर डिपेंड असणार. त्याचबरोबर आणखी रेझिस्टन्स टेम्परेचरवर देखील डिपेंडेंट असतो. टेम्परेचर, कारण टेम्परेचर, आता मगाशीच आपण बघितलं की टेम्परेचर चेंज झालं की व्हायब्रेशन चेंज होतात, आणि व्हायब्रेशन चेंज झाले की काय होणार आहे, रेझिस्टन्स जो आहे तो चेंज होणार. व्हायब्रेशन चेंज झाले की कोलिजन चेंज होतात, आणि कोलिजन कमी जास्त झाले की त्याच्यानुसार रेझिस्टन्स चेंज होते. आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय असणार आहे, इट डिपेंड्स ऑन द इम्प्युरिटीज ऑल्सो. इम्प्युरिटीज प्रेझेंट इन मेटल, म्हणजे मेटल मधल्या इम्प्युरिटीज आपण कमी जास्त केल्या तर त्याच्यानुसार काय होऊ शकतं, रेझिस्टन्स जो आहे तो चेंज होऊ शकतो. ठीक आहे. आता मटेरियल नुसार रेझिस्टन्स चेंज होतो हे आपल्याला माहित आहे. डायमेन्शन नुसार रेझिस्टन्स कशा प्रकारे चेंज होतो हा पार्ट थोडासा आपण स्टडी करूया. डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स, डिपेंडन्स ऑफ रेझिस्टन्स ऑन डायमेन्शन्स. ओके, डायमेन्शन्स वर रेझिस्टन्स कशा प्रकारे डिपेंड होतो हा पार्ट आपल्याला आता स्टडी करायचा आहे. ठीक आहे, आणि याच्यामधून आपल्याला एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी मिळणार आहे, दॅट इज द रेझिस्टिव्हिटी. रेझिस्टिव्हिटी किंवा त्यालाच दुसरं नाव आहे स्पेसिफिक रेझिस्टन्स. स्पेसिफिक रेझिस्टन्स. ओके, रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स अशी ती प्रॉपर्टी आहे. आता बघा, एक्सपेरिमेंटली हे दिसून आलेलं आहे. ओके, एक्सपेरिमेंटली इट इज फाउंड दॅट रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ ऑफ कंडक्टर. म्हणजे जेवढी लेंथ तुम्ही जास्त ठेवणार तेवढा रेझिस्टन्स काय होणार आहे, जास्त. लक्षात येत आहे, म्हणजे लेंथ डबल केली तर रेझिस्टन्स डबल होतो, लेंथ ट्रिपल केली तर रेझिस्टन्स देखील काय होतो, ट्रिपल होतो. जेवढी लेंथ जास्त असतील तेवढा रेझिस्टन्स जास्त असणार आहे, आणि रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन असणार आहे. रेझिस्टन्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन देखील असतं. म्हणजे डायमेन्शन वन म्हणजे बेसिकली लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन या दोन गोष्टीवर डिपेंड असणार आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवला तर जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकणार इझिली, बरोबर आहे ना. सपोज हा एक कंडक्टर आहे, ठीक आहे, हा कंडक्टर आहे, यल ही त्या कंडक्टरची काय असणार आहे, लेंथ असणार आहे. आता लेंथ वाढली की रेझिस्टन्स का वाढणार, कारण लेंथ वाढली की जास्त व्हायब्रेटिंग ऍटम पाथ मध्ये येणार आहेत. जास्त व्हायब्रेटिंग ऍटम पाथ मध्ये आले तर काय होणार आहे, जास्त कोलिजन होणार. जास्त कोलिजन झाले तर काय होणार आहे, रेझिस्टन्स वाढणार. लेंथ कमी, नंबर ऑफ कोलिजन कमी. लेंथ जास्त, नंबर ऑफ कोलिजन जास्त. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन जास्त ठेवल्यावर काय होणार आहे, तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, ओके, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे हा समजा सिलेंड्रिकल कंडक्टर असेल तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पाय स्क्वेअर येणार आहे. तर एरिया जेवढा तुम्ही वाढवणार तेवढे जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकणार, आणि जेवढे जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होऊ शकणार तेवढं काय होणार आहे, इलेक्ट्रिक करंट जास्त येणार आहे. कारण करंट म्हणजे Q/T असतं. जास्त चार्ज फ्लो व्हायला लागला इझिली तर काय होणार आहे, करंट जास्त प्रोड्यूस होणार, म्हणजे रेझिस्टन्स कमी होणार आहे. So resistance is directly proportional to length and resistance is inversely proportional to area. हे एक्सपेरिमेंटली दिसून येतं. Therefore resistance is directly proportional to L by A येणार आहे, and therefore इथे एक कॉन्स्टंट टाकूया, resistance is equal to rho into L divided by A येणार आहे. रेझिस्टन्स काय येणार आहे, that is rho into L divided by A. And here या rho ला काय म्हणलं जातं, where rho is called as resistivity or specific resistance. Specific resistance. आता resistance is directly proportional to length and inversely proportional to area.
हे आपण एक्सपेरिमेंटली ऍक्च्युली ठरवलेलं आहे, परंतु आपण जे रेझिस्टन्सचं डेरिव्हेशन केलंय, रेझिस्टन्सचा फॉर्म्युला जो काढलेला आहे त्याच्यामध्ये देखील बघा रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ येतोय. ओके, आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया येतोय. फॉर्म्युला दिसतोय का बघा तुम्हाला? फॉर्म्युला तुम्हाला दाखवतो रेझिस्टन्सचा. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला बघा, ml डिवायडेड बाय NE स्क्वेअर A इंटू टाऊ. हा फॉर्म्युला दिसतोय का? ml डिवायडेड बाय NE स्क्वेअर A टाऊ. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? ml डिवायडेड बाय NE स्क्वेअर A टाऊ असा फॉर्म्युला आहे ना, बरोबर आहे का? रेझिस्टन्सचा फॉर्म्युला ml डिवायडेड बाय NE स्क्वेअर A इंटू टाऊ असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये देखील बघा स्मॉल m म्हणजे काय आहे? मास ऑफ इलेक्ट्रॉन आहे. मास ऑफ इलेक्ट्रॉन 9.1 इंटू 10⁻³ किलोग्रॅम असतं. ते काही चेंज होऊ शकत नाही. n म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही फक्त मटेरियलवर डिपेंड असते. मटेरियल आपण आहे ते ठेवलं तरी n काही चेंज होणार नाहीये. E म्हणजे चार्ज ऑन इलेक्ट्रॉन, दॅट इज 1.6 इंटू 10⁻19 आणि टाऊ म्हणजे काय असतं? रिलॅक्सेशन टाइम असतं. इट इज ऑल्सो ए कॉन्स्टंट. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये m, n, e स्क्वेअर टाऊ हे सगळे कॉन्स्टंट आहेत अँड देअरफॉर रेझिस्टन्स इथं देखील काय येणार आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ अँड इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ द कंडक्टर येणार आहे. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून देखील हे प्रूव्ह होतं की रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू एरिया. हा फॉर्म्युला ऍक्च्युअली नंतर आलाय, परंतु एक्सपेरिमेंटली हे अगोदर प्रूव्ह असं झालेलं आहे की लेंथ वाढवली की रेझिस्टन्स वाढतो, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वाढवलं की रेझिस्टन्स कमी होतो. ओके, तर या पद्धतीनं रेझिस्टन्सचा एक फॉर्म्युला तुम्हाला मिळेल, ρL बाय A. ρ म्हणजे रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्स. आता हे रेझिस्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक रेझिस्टन्सची कन्सेप्ट थोडीशी आपण बघूया. रेझिस्टिव्हिटी विच इज ρ असणार आहे. आता या फॉर्म्युल्यानुसार R इज इक्वल टू ρL बाय A ना, अँड देअरफॉर ρ इज इक्वल टू RA बाय L येणार. ρ इज इक्वल टू RA बाय L येणार आहे. आणि याच्यावरून आपण रेझिस्टिव्हिटी आपण डिसाइड करू शकतो. रेझिस्टिव्हिटी ओके. आता याच्यामध्ये इफ A इज इक्वल टू 1 घेतलं अँड L इज इक्वल टू 1 घेतलं, म्हणजे बरोबर युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शनचा कंडक्टर घेतला आणि युनिट लेंथचा कंडक्टर घेतला, म्हणजे युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आणि युनिट लेंथचा कंडक्टर घेतला, म्हणजे A पण 1 पाहिजे आणि L पण 1 पाहिजे. तर त्या केसमध्ये ρ इज इक्वल टू काय होणार बघा? ρ इज इक्वल टू R येणार आहे. त्या केसमध्ये ρ इज इक्वल टू R येणार आहे. आणि याच्यावरून रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन काय येणार बघा? याच्यावरून डेफिनेशन असे होते रेझिस्टिव्हिटीची. रेझिस्टिव्हिटी ऑफ ए मटेरियल इज इक्वल टू रेझिस्टन्स असणार. रेझिस्टिव्हिटी इज इक्वल टू काय होतंय? रेझिस्टन्स होतंय. पण कधी? रेझिस्टिव्हिटी ऑफ ए मटेरियल इज इक्वल टू काय असणार आहे? रेझिस्टन्स. Resistivity of material is equal to resistance of conductor of unit length and unit area of cross section. Okay, resistivity of a material is equal to काय असणार आहे? रेझिस्टन्स ऑफ कंडक्टर ऑफ युनिट लेंथ अँड युनिट एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. या पद्धतीने काय असणार आहे? रेझिस्टिव्हिटीची डेफिनेशन येते. आता रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असते? रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन, म्हणजे एमसीक्यू मध्ये विचारलं रेझिस्टिव्हिटी कशावर डिपेंड असते आणि कशावर डिपेंड नसते. तर रेझिस्टिव्हिटी डिपेंड्स ऑन फर्स्ट मटेरियल टू मटेरियल रेझिस्टिव्हिटी काय होते? चेंज होते. अँड सेकंड इज द टेम्परेचर.
म्हणजे या दोन गोष्टीवरच काय असते, रेझिस्टिव्हिटी डिपेंडंट असते. इट डिपेंड्स ओनली ऑन टू थिंग्स अँड रेझिस्टिव्हिटी इज इंडिपेंडंट ऑफ number 1 area of cross section and second is length. लेंथ आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वर रेझिस्टिव्हिटी अजिबात डिपेंडंट नसते. म्हणजे रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA/L जरी असला तरी समजा असं सांगितलं की समजा एका कंडक्टरचा एरिया डबल केला, रेझिस्टिव्हिटी काय होणार, चेंज होणार नाही. कारण एरिया डबल ज्यावेळी करतोय ना त्यावेळी रेझिस्टन्स हाफ झालेला असतो. कारण रेझिस्टन्स एरियावर डिपेंड आहे, रेझिस्टिव्हिटी नव्हे. रेझिस्टन्स डिपेंडेंट आहे. म्हणजे एरिया ज्यावेळी आपण डबल करतोय ना त्यावेळी रेझिस्टन्स ऑटोमॅटिकली हाफ झालेला असतोय आणि ते डबल आणि हाफ कॅन्सल होते ऑटोमॅटिकली. किंवा सपोज सांगितलं लेंथ डबल केल्यावर रेझिस्टिव्हिटी काय होणार, तर लेंथ डबल केल्यावर रेझिस्टन्स डबल झालेला असतो, रेझिस्टिव्हिटी चेंज होणार नाही. ओके, लक्षात येत आहे. रेझिस्टिव्हिटी ही फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असते, मटेरियलवर. मटेरियल कुठलं आहे आणि टेम्परेचर काय. आता मटेरियल आणि टेम्परेचरवर का डिपेंड असते, ओके, मटेरियल आणि टेम्परेचरवर का डिपेंडंट असते, तर याचं रिझन बघा. रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, R is equal to ml divided by n e square a into tau असा फॉर्म्युला आहे. आणि दुसरा फॉर्म्युला रेझिस्टन्सचा काय आहे, रो इंटू, रेझिस्टन्सचा दुसरा फॉर्म्युला काय आहे, ρl बाय ए आहे. मग आता दोन्ही साईडचं बघा, इथं एल ए जर कॅन्सल केलं तर रेझिस्टिव्हिटीचा हा फॉर्म्युला आपल्याला इथे मिळणार आहे. दॅट इज m डिवायडेड बाय n e स्क्वेअर इंटू टाऊ. हा बेसिकली आपण म्हणू शकतो की फंडामेंटल फॉर्म्युला आहे रेझिस्टिव्हिटीचा, m डिवायडेड बाय n e स्क्वेअर टाऊ. आता इथं m हे जे कॉन्स्टंट असणार आहे, स्मॉल m इज द मास ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं मास ते कॉन्स्टंट असते. n म्हणजे काय, इलेक्ट्रॉन डेन्सिटी. आता इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुणावर डिपेंड असते, मटेरियलवर. काही मटेरियलची इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे फ्री इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त असते, काही मटेरियलची इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी असते. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, मटेरियल चेंज झालं की n चेंज होत आहे, n चेंज झाला की रेझिस्टिव्हिटी चेंज होत आहे. E म्हणजे 1.6 इंटू 10⁻⁻19. इट इज अ कॉन्स्टंट, तो काय कुठल्याही मटेरियलला चेंज होत नाही. आणि टाऊ म्हणजे रिलॅक्सेशन टाइम. रिलॅक्सेशन टाइम तुम्हाला माहिती आहे की तो टेम्परेचरवर डिपेंड असतो, बरोबर आहे ना. टेम्परेचर वाढलं की रिलॅक्सेशन टाइम कमी होतो आणि रिलॅक्सेशन टाइम कमी झाला की रेझिस्टिव्हिटी वाढते. म्हणजे टेम्परेचर वाढलं की रेझिस्टिव्हिटी वाढते. म्हणजे अशा प्रकारे रेझिस्टिव्हिटी जी आहे ती फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असते, मटेरियल आणि टेम्परेचर या दोन गोष्टीवर डिपेंड असते. ती एरिया ऑफ क्रॉस सेक्शन किंवा लेंथवर डिपेंडंट नसते, हे लक्षात ठेवायचं आहे.